पण हनुमान चालीसा प्रकरणानंतर तुमच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ झाली. तर त्यासोबतच काही विरोधक देखील वाढले. तर याकडे आपण कसं पाहता? असं आहे की आपण जेव्हा म्हणजे एखादा एक प्रसिद्ध झाल्यामुळे काही विरोधक वाढले. तेही आहे आणि दुसरं एखादं त्या आंदोलनामध्ये तुम्ही पाहिलं की जो संघर्ष आम्ही भोगला, आमच्या कुटुंबाने जे भोगला, माझ्या लहान लहान मुलांनी भोगला, ज्या ठिकाणी ज्या मुलांचे 4-5 वर्षाचं वय आहे त्या मुलांचे आईवडील जेलमध्ये जातात आणि एक आई आहे, वडील आहे, त्यांच्या डोळ्यामधले अश्रू, ते परिस्थिती आमच्या घरची कुटुंबातली मुलं, आई कुठे म्हणत आहे, टी व्हीवर पेपरवर सगळ्या इथे एकच बातमी चालू आहे की नवनीत राणा जेलमध्ये, रवी राणा जेलमध्ये. तर त्या ज्या वेदना होत्या आणि जेलमध्ये जो मानसिक त्रास दिला, ह्या सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हे सगळं जे घडलं हे ईश्वराच्याच कृपेने घडलं. प्रसिद्धी म्हणा की जो काही आम्हाला त्या ठिकाणी जो पूर्ण देशामध्ये ओळख मिळाली, अनेक ठिकाणी आमचा हिंदू संघटना, हिंदू विचारांच्या साधू संतांनी यांनी सगळ्यांनी जो खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान मोदीजी असो, अमित शहाजी असो, यांनीसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला साथ दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला साथ दिला. तर ह्या सगळ्या मागे जर प्रसिद्धी मिळतही असेल तर त्याच्या मागे किती संघर्ष आहे आणि ज्या संघर्ष केल्यानंतर जर काही मिळत असेल आणि त्याच्या मागे जर काही विरोधकला काही अडचण असेल तर मला असं वाटतं की विरोधक हे रवी राणांचे नेहमी राहिलेले. मला विरोधकांच्या मध्ये काही असं कधी वाटत नाही. आजही अमरावतीमध्ये रवी राणा अगेन्स्ट ऑल हे पिक्चर असते आणि ते मी खूप आनंदाने जनतेशी. तुमच्या गाड्यांवर दगड फेकले जातात, गाड्यांवर दगड फेकतात, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रत्येक विकासाच्या कामामध्ये विरोध होते. जेव्हा जनतेमध्ये एखादा माणूस काम करते, पब्लिकमध्ये जेव्हा लोकप्रियता असते, त्याचे विरोधक अनेक लोक राहतात जे स्वतःही करत नाही पण जो करते त्याचा विरोध करत राहतात. म्हणून ते मी त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही. पण मला असं वाटतं की जनता जनार्दन जे आहे, मायबाप जनता जे असते त्याच्याशिवाय मोठं कोणी नसते. म्हणून मायबाप जनतेशी आपण खरं वागलं पाहिजे, खरं राहायला पाहिजे, प्रामाणिक राहायला पाहिजे. तोच लोकनेता कुठल्याही संघर्षामध्ये पुढे जाऊ शकते.